वक्ते सचिन सावंत आहेत काँग्रेसकडून, धनंजय शिंदे आपकडून आहेत, प्रशांत कदम राजकीय विश्लेषक आहेत, त्याच्यासोबत समर खडस सर आहेत आणि रविकिरण देशमुख सर सुद्धा राजकीय विश्लेषक आहेत आणि त्यांच्यासोबत एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर सर सुद्धा आहेत आणि या सगळ्यांशी आपण चर्चा करायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा राजीव सरांकडे जाईन की सध्या जे चित्र दिसतंय, काही निवडणुका अशा होत्या की ज्याच्यामध्ये एक्झिट पोल सपशेल खोटे ठरले होते, दिल्लीच्या विधानसभेमध्ये मात्र ते खरे ठरताना दिसतात। मी असं म्हणेन प्रज्ञा की दिल्लीची निवडणूक ही मला फार जवळून बघायला मिळाली आणि म्हणजे जेमतेम एक महिन्याभरापूर्वीपर्यंत भाजपचेही लोक असं सांगत होते की आमची मजल 20-22 पर्यंत जाईल, पण त्यानंतरच्या पुढच्या 1-2 आठवड्यांमध्ये आणि हे गेल्या 2-1 महिन्यांपासून अशी स्थिती होती, पण त्यानंतर भाजपच्या लोकांनी असं सांगायला सुरुवात केली की नाही, आम्ही लढतोय, आम्हाला चांगलं यश मिळेल असं वाटतंय, पण त्याच्याबद्दल शाश्वती नव्हती, काटेकी टक्कर अशाच स्थितीमध्ये भाजपही होतं। पण भाजपला आता निवडणुका लढण्याचं तंत्र जितक्या उत्तमरित्या समजले तितकं माझ्या मते त्यानंतर जर कोणाला समजलं असेल तर ते आम आदमी पक्षाला आहे, पण त्यानंतर तसं कुणी विचारही करू शकत नाही इतक्या उत्तम रीतीनं भाजप त्याचं प्लॅनिंग करतं आणि तेच त्यांनी ह्या दिल्लीच्या निवडणुकीमध्ये करून दाखवलं, जे हरियाणा महाराष्ट्रामध्ये केलं त्याच पद्धतीनं। आता एक म्हणजे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की का आम आदमी पक्षानं तिथं खास करून गरीब वर्गासाठी इतक्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतानाही त्यांच्या वाट्याला आता पराभव येतोय, कारण दिसत असं होतं किंवा मानलं असं जात होतं की साधारण झोपड्यांमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारे किंवा गरीब लोक, रिक्षावाले, रेवडीवाले। सर याचं सगळं सविस्तर विश्लेषण आपण करूया, थेट जाऊया